से सटे मारल गांव में युवक की गोली मारकर की गई हत्या, हत्यारे हुए फरार। मैं रफीक कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। 8 जनवरी की गुजरती हुई रात के दरमियान उल्लासनगर से सटे हुए मारल गांव में पत्थरों की खदान है। इसी खदान में यहां पर एक 20 वर्षीय युवक की गोली मारकर हत्या करने की वारदात सामने आई। जानू उर्फ राजन हेडेकर उम्र 20 वर्ष ऐसी मृतक की पहचान है। वो अपने 3 दोस्तों के साथ मारल गांव की पत्थर की इस खदान में रात के समय शराब पीने बैठा हुआ था। उसी दौरान पप्या शिंदे नाम का अन्य एक युवक अन्य 20-25 युवकों के साथ वहां पर आया और इन्होंने पहले 2 राउंड हवा में फायर किए और तीसरी गोली राजन हेडकर उर्फ जानू के सीने में मारी। सीने में गोली लगने की वजह से जानू उर्फ राजन की मौत हो गई। वहीं हत्याकांड के बाद पप्या शिंदे और उसके साथीदार फरार बताए जा रहे। पुलिस उनकी तलाश में जुटी हुई है। वहीं इस हत्याकांड के पीछे मृतक जानू उर्फ राजन और पप्या शिंदे गुट के बीच पुराना विवाद बताया जा रहा है। पप्या शिंदेचा भाऊ होता। अजून काय नाव आहे? काय झालं? मैं तुमको काय नाम बता? कुठं झालं हे सगळं? मारलगाव। कोणी केलं? कोणी केलं? काय केलं? पप्या शिंदे होता। अजून एकाचं नाव काय? विकास पगारे। विकास पगारे होता। पप्या शिंदेचा भाऊ होता। एक रुमाल बांधून होता। हे लोक 25-30 जण होते। काय केलं त्या लोकांनी? डायरेक्ट फायरिंग केली। कशाबद्दल काय ते आपल्याला माहिती नाही। त्या पोराची काय असेल काय नाही। हा पोरगा कोण आहे? याचं नाव काय? मित्र आहे। याचं नाव काय? याचं नाव जानू आम्ही बोलतात। त्या ओरिजिनल नाव राजन आहे। राजन हेरकर। हा कुठं राहायला आहे? मारलगाव। कशाबद्दल फायरिंग केली ते माहिती नाही सर। ते आले 20-25 जण। आमच्यावर दगडफेक झाली। आम्ही पळालो। मग पोरावरती फायरिंग झाली। अच्छा, काय यांचा काय जुना काय राग बिग होता का काय? ते आपल्याला माहिती नाही। त्या दोस्ती आलेमध्ये काय माहिती नाही। तुम्ही कुठं होते सगळे? आम्ही खदानीमध्ये बसलेलो होतो। आमचा एन्जॉय करत होतो। आम्ही आमचा पार्टी करत होतो। पोरावरती येऊन डायरेक्ट 20-25 जण आले। डायरेक्ट तिथून 2 गोळ्याची आधी फायरिंग झाली। मग नंतर तिसरी गोळी चालू लागली। काय होतं त्यांच्या हातामध्ये ते माहिती नाही सर आपल्याला। सामान विमान सगळा होता। बंदूक होता। ते डायरेक्ट आमच्यावरती डायरेक्ट चालू होता। आम्ही पळालो। आम्ही 4 जण होतो। आम्ही आमचा एन्जॉय करत होतो। आमच्यावरती डायरेक्ट येत होता। डायरेक्ट फायरिंग झाली। तिला डायरेक्ट येऊन पोराला गोली लागली। ज्याच्यावर फायरिंग झाली त्याचं नाव काय आहे? जानू राजन हेरकर नाव आहे। त्याला आम्ही जानू बोलतात। त्या पोराला नाव राजन हेरकर आहे। बापाचं नाव नाही माहिती। त्या पोराचं नाव राजन हेरकर आहे। त्याला आम्ही जानू बोलतात। म्हणजे कशा कारणावरून झाली? काय कारण सर आपल्याला ते माहिती नाही। काय कारण झाली काय नाही ते त्यांचा काय राग असेल ते आपल्याला माहिती नाही। ओके, आता पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केली का तुम्ही? नाही सर, अजून काय नाही झालं आहे। 1 घंटा झाला आम्हाला इथे येऊन। अजून काही कारवाई नाही झाली आहे।